वेलकम स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ग्रामरमधील टेन्सेस, प्रेझेंट टेन्सचे प्रकार अभ्यासले होते. आज आपण दुसरा प्रकार टेन्समधला पास्ट टेन्सचे 4 प्रकार अभ्यासणार आहोत. त्या व्हिडिओमुळे तुमचं सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, व्हर्ब या ज्या संकल्पना होत्या त्या क्लिअर झालेल्या असतील. आता आपण टेन्सेसमधील पास्ट टेन्सचे 4 प्रकार या व्हिडिओत अभ्यासणार आहोत. प्रेझेंट टेन्सप्रमाणे पास्ट टेन्समध्ये सुद्धा सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे 4 प्रकार आज आपण पाहणार आहोत. पास्ट टेन्समधला पहिला प्रकार सिंपल पास्ट टेन्स. इट इज यूज टू एक्सप्रेस एन ॲक्शन दॅट हॅपन्ड बिफोर. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स या काळाचा उपयोग एखादी क्रिया भूतकाळात घडली असेल तर ती दर्शवण्यासाठी, ती व्यक्त करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग केला जातो. स्ट्रक्चर बघा, एस प्लस पास्ट व्हर्ब भूतकाळी क्रियापद किंवा V2 प्लस ऑब्जेक्ट. V1, V2, V3 हे आपण मागील व्हिडिओतच क्लिअर केलं होतं. V1 म्हणजे मूळ क्रियापद, V2 म्हणजे त्या क्रियापदाचा भूतकाळ किंवा क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल. तर या पास्ट टेन्समध्ये, सिंपल पास्ट टेन्समध्ये आपल्याला भूतकाळी क्रियापद घ्यायचं आहे. एस कर्ता प्लस पास्ट वर्ब भूतकाळी क्रियापद प्लस ऑब्जेक्ट कर्म. एक्झाम्पल, आय प्लेड क्रिकेट. प्लेचा पास्ट टेन्स प्लेड, ED. आय सब्जेक्ट आहे, प्लेचा पास्ट टेन्स इथे प्लेड वापरला आहे आणि ऑब्जेक्ट क्रिकेट. तुम्ही ऑब्जेक्ट बदलवू पण शकतात. आय प्लेड फुटबॉल, आय प्लेड खो खो अशा प्रकारे. ही घेतलं तर हिच्या पुढे सुद्धा प्लेड क्रिकेट, शी प्लेड क्रिकेट, वी प्लेड क्रिकेट, दे प्लेड क्रिकेट. कोणता पण करता घेतला तरी पास्ट वर्ब किंवा V2 म्हणजे भूतकाळी क्रियापदच वापरायचं आहे. दुसरा प्रकार पास्ट टेन्समधला पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा याला पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असेही म्हणतात. इट इज यूज टू एक्सप्रेस ॲन ॲक्शन दॅट वॉज गोइंग ऑन ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट इन द पास्ट. ॲन ॲक्शन विच वॉज इन प्रोग्रेस ऑर वॉज इनकम्प्लीट इन द पास्ट. पास्ट कंटिन्युअस टेन्स. या काळाचा उपयोग एखादी क्रिया भूतकाळात अपूर्ण असेल आणि ती सुरूच असेल तर ती क्रिया दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअसचा उपयोग करतात. स्ट्रक्चर, एस प्लस वॉज ऑर वर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एस सब्जेक्ट कर्ता क्रिया करणारा, त्याच्यानंतर कर्त्यानुसार सब्जेक्टनुसार वॉज किंवा वेर. एकवचन असेल तर वॉज, अनेक वचन असेल तर वर वापरायचं आहे. प्लस V1 मूळ क्रियापद प्लस त्याला ING लावायचं आहे, क्रियापदाला ING आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. सब्जेक्ट जर घेतला आपण आय वॉज प्ले क्रियापद. आपण मुद्दामून तेच प्ले क्रियापद घेतलेले कारण ते मागच्या व्हिडिओमध्ये पण आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे टेन्स चांगल्या प्रकारे समजू शकतील. आय वॉज प्लेला ING प्लेइंग, ऑब्जेक्ट क्रिकेट. ही वॉज प्लेइंग क्रिकेट, शी वॉज प्लेइंग क्रिकेट. दे वर प्लेइंग क्रिकेट, वी वर प्लेइंग क्रिकेट, यू वर प्लेइंग क्रिकेट. ही, शी, इट आणि आयच्या पुढे वॉज आणि ते, यू, वीच्या पुढे वेर. आय वॉज प्लेइंग खो खो, आय वॉज प्लेइंग फुटबॉल. ऑब्जेक्ट तुम्ही कोणतं पण
घेऊ शकतात. तिसरा प्रकार पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स, it is used to express an action that had been completed at a particular point in the past. Past perfect tense, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळामध्ये जर एखादी क्रिया जर होऊन गेलेली असेल भूतकाळामध्येच, तर ती दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग केला जातो. स्ट्रक्चर बघूया. एस प्लस हॅड प्लस V3 किंवा पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. एक लक्षात ठेवायचं आहे, परफेक्ट टेन्स कुठलाही असो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असो का हा पास्ट परफेक्ट टेन्स असो, त्याच्यामध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 हेच वापरतात. क्रियापदाचं तिसरं रूप. एस सब्जेक्ट कर्ता, त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर V3 किंवा पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल इथे एकच आहे, प्लेचं. प्लेड, प्लेड. मात्र गो समजा आपण वर्ब घेतलं तर गो, वेंट, गॉन. तिसरं V3 किंवा पास्ट पार्टिसिपल त्याचं गॉन येईल. म्हणून तुमचे पास्ट पार्टिसिपल V3 हे तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. एक्झाम्पल बघूया. आय सब्जेक्ट आय, हॅड पास्ट पार्टिसिपल प्लेड, ऑब्जेक्ट क्रिकेट. आय हॅड प्लेड क्रिकेट. ऑब्जेक्ट चेंज केलं तरी चालेल. आय हॅड प्लेड फुटबॉल. आय हॅड प्लेड हॉकी. यू हॅड प्लेड क्रिकेट. ही हॅड प्लेड क्रिकेट. शी हॅड प्लेड क्रिकेट. दे हॅड प्लेड क्रिकेट. हॅड आणि पास्ट पार्टिसिपल. पास्ट परफेक्ट ओळखण्याची खूण कर्त्यानंतर हॅड आणि तिसरं रूप. चौथा प्रकार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इट इज यूज टू एक्सप्रेस ॲन ॲक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड कंटिन्यू अंटिल सम टाईम इन द पास्ट. चौथा प्रकार पास्ट टेन्समधला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नावावरून लक्षात येईल, परफेक्ट पण आहे, कंटिन्युअस ING पण आहे. क्रियेला भूतकाळात सुरुवात होऊन जर ती क्रिया भूतकाळातच चालू असेल आणि भूतकाळातच ती संपली असेल, तर अशा वेळेस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. याला म्हणतात चालू पूर्ण भूतकाळ. इट इज यूज टू एक्सप्रेस ॲन ॲक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट. भूतकाळात ती सुरुवात झाली अँड कंटिन्यू अंटिल सम टाईम इन द पास्ट. आणि भूतकाळातच ती अजूनही सुरू आहे आणि भूतकाळातच संपणार आहे. अशा क्रियेसाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. स्ट्रक्चर एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कर्ता, त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर बीन वापरायचं आहे, त्याच्यानंतर V1 मूळ क्रियापद, त्याला ING आणि मग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. एक्झाम्पल. आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. यू हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. He had been playing cricket. She had been playing cricket. They had been playing cricket. We had been playing cricket. बघा आपण वेगवेगळे कर्ता घेऊन, आता इथे आय आहे तर तिथे तुम्ही एखादं नाव घेऊन पण सेंटेन्स बनवू शकतात. जसं अमर हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. अंजली हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. दे ऐवजी अनेक वचन घ्या. चिल्ड्रन हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. अशा प्रकारे वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन वेगवेगळे वर्ब घेऊन तुम्ही टेन्सची प्रॅक्टिस करू शकता. जर टेन्स तुम्हाला व्यवस्थित येत असतील तर तुम्ही त्याचा उपयोग बोलण्यात आणि वेगवेगळी वाक्य स्वतः बनवण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता.